आज मी तुम्हाला शिवजयंती निमित्त भाषण देणार आहे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की. हे शब्द कानावर पडताच ज्याच्या मुखातून आपोआप जय बाहेर पडतो, रक्त सळसळते, छाती अभिमानाने फुगते, अंगावर सर्कल काटा येतो, अशा मराठमोळ्या बंधू आणि भगिनींनो, आज मी येथे अशा एका महान महापुरुषाची गाथा उलगडणार आहे, ज्याचा मलाच नाही, तुम्हालाही नाही, तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. असा राजा की ज्याने वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी रायरेश्वर महादेव मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतल्याबरोबर शिवरायांनी जवळच असणारा मुरुंबदेवचा डोंगर इसवी सन 1645 मध्ये निवडक मावळ्यासह जिंकून घेतला व त्याला राजगड जिंकून शिवरायांनी स्वराज्याला शुभारंभ केला. शिवरायांनी जिंकलेला हा पहिला किल्ला होय. या कामासाठी त्यांना बादल, जेदे, पासलकर इत्यादी मावळ्यांनी शिवरायांना साथ दिली. आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावेसे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मताच इथली माती ज्याच्या मनामध्ये शिवरायांचे नाव कोरून ठेवते. शिवछत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत सर्वत्र पसरलेले आहे. कोण होते हे शिवाजी? असे कोणते काम त्यांनी केले होते की आज 350 वर्ष उलटूनही त्यांच्या नावाचा जय जयकार सगळीकडे होतो? शिवाजी महाराज हे अत्यंत न्यायी राजे होते. न्यायनिवाडा करताना त्यांनी कधीच भेदभाव केला नाही. अन्याय करणारी व्यक्ती श्रीमंत आहे की स्वजातीय आहे तरी ती शिवरायांनी योग्य तोच न्यायनिवाडा केला. वाघनख्याने अफजलखानाचा कोथळा फाडून जेव्हा अफजलखानाला ठार मारले तेव्हा शिवरायांनी त्याचा मुलाला पोटाशी धरले. त्यांनी खानाच्या कुटुंबियांना अभय दिले. जिजाऊंना जेव्हा हे समजले तेव्हा शिवरायांच्या कर्तृत्वाचा त्यांना प्रचंड आनंद झाला. त्यानंतर खानाची कबर प्रतापगडावर बांधून त्याच्याबरोबरचे वैर शिवरायांनी संपविले. अफजलखान कबरही शिवरायांच्या शौर्याचे आणि औदार्याचे प्रतीक आहे. कोणे एकेकाळी आम्ही जनावरांसारखं जीवन जगत होतो. आमच्या अन्नधान्यावर तर सोडाच, पण आमच्या देहावर देखील आमचा अधिकार नव्हता. जनावरं आणि माणसं तर दूरच, पण इथल्या मंदिरातील देव देखील येथे सुरक्षित राहिला नव्हता. याच दरम्यान सिंदखेडचे राजे लखोजी जाधव यांची कन्या म्हणजे साक्षात दुर्गा, भवानी, रणचंडी जणू जिजाऊ यांचा विवाह तोडीस तोड निजामशाहीचे थोर सरदार मालोजीराजे भोसले यांचे शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. अशा परिस्थितीत महाराष्ट्राला हवा होता एक झंकार, धगधगता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली होती आणि सह्याद्रीची ती वेळ आली आणि फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंची पुण्याई आली होती फळाला. कारण जनतेचा पोशिंदा राजा शिवबा जन्मला. अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला. दीनदलितांचा कैवारी जन्मला, दृष्टांचा संहारी जन्मला. अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले. शिवजन्माचा आनंद शहाजीराजांनी शिवनेरीवर साजरा केला. शिवबाचा जन्म झाला आणि गेल्या कित्येक वर्षापासून अंधाराचाच पडणाऱ्या या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले. शिवराय जिजामातेच्या संस्काराखाली हळूहळू वाढू लागले. जिजाऊंनी शिवबांना लहानपणापासून सत्यासाठी व न्यायासाठी लढायला शिकविले. शिवरायांचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. जिजाऊ शहाजीराजांना त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या मनात भय निर्माण केले नाही. सर्व जाती धर्मातील मावळे हे त्यांचे मित्र होते. मराठा, माळी, धनगर, महार, सुतार, कुंभार, लोहार, न्हावी, शिंपी, आदिवासी,
मुसलमान इत्यादी त्यांचे जिवलग मित्र होते. शिवबा रयत आज देखील बळीराजाची वाट पाहत आहे. हे राज्य तुला निर्माण करायचे आहे. जिजाऊंनी शिवबाला बळीराजाची गोष्ट सांगितली. आपल्या प्रजेला राज्यातील उत्पन्नाचा समान वाटा देणारा बळीराजा होता. त्यामुळे त्याच्या राज्यात कोणी गरीब नव्हते किंवा कोणी श्रीमंत देखील नव्हते. त्याच्या राज्यात आर्थिक समानता होती. त्याच्या राज्यात कोणी यज्ञयाग करत नव्हते. त्याची प्रजा भटमुक्त होती. कर्मावर विश्वास ठेवणारी प्रजा होती. बळीराजाची गोष्ट सांगून जिजाऊंनी शिवबाला समता आणि प्रयत्नवाद सांगितला. राजमाता जिजाऊंनी शिवरायांसारखा युग पुरुष घडविला. त्यामुळे जिजाऊंचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. ते आपल्याकडून कधीही फिटणार नाहीत. आज 350 वर्ष होऊनही महाराजांचे कार्य, पराक्रम, विचार यांची प्रेरणा ताजीच आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास यात मातीत शिवरायांनी घडविला. मित्रांनो, आजच्या या युगात खरी गरज आहे ते शिवरायांचे विचार आणि गुण अंगी बाणण्याची, शिवरायांचा इतिहास जपण्याची, गड किल्ल्यांचे रक्षण करण्याची, छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे कार्य करण्याची, परस्त्रीला मातेसमान मानून तिचे रक्षण करण्याची, जातभेद न मानता सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची आणि हीच असेल माझ्या राजाची जयंती, शिवछत्रपतींची जयंती. शिवरायांच्या नावाचा जयघोष करून मी माझे भाषण संपविते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय. स्वराज्य जननी जिजामाता की जय. जय जिजाऊ, जय शिवराय. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.